आणि जाळीदार असा ढोकळा करण्यासाठी सर्वात आधी 1 वाटी मूग डाळ घेतली, 1 तास भिजायला ठेवली होती. त्याच्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. याच्यामध्ये 4 चमचे रवा, 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ, आलं, हिरवी मिरची, पाणी ॲड करायचं आहे. अगदी थोडीशी हळद टाकून जाडसर असं रवाळ बारीक करायचं आहे. तर मी हे कुकरच्या भांड्यामध्ये काढलं आहे. 2 चमचे तेल टाकूया, 1 चमचा लिंबू, 1 चमचा सोडा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. इडली स्टँडला तेल लावायचं आहे, त्याच्यामध्ये हे बॅटर टाकूया. इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाण्याला उकळी आले की हे भांडं ठेवून एक 15 मिनटं मीडियम गॅसवर स्टीम करायला ठेवायचं आहे. फोडणीच्या याच्यासाठी 2 चमचे तेल, मोहरी टाकायची, कढीपत्ता, हिरवी मिरची, 2 चमचे साखर, हिंग टाकायचं आहे, मीठ, 1 चमचा लिंबू पिळायचं आहे. पाणी टाकून एक 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपले ढोकळा तयार आहे. थंड झाले की हे काढून घ्यायचे, वरून पाणी टाकायचं आहे. याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनल